पद्धती बंद केली आहे आणि आता डेपो जिथे सुरू आहे ते त्या काळाकरता सुरू राहतील जेवढ्या काळाकरता दिले आहे, परंतु या राज्यात आता डेपो पद्धती बंद झाली। आता लिलाव पद्धतीने या ठिकाणी 2 वर्षाचा लिलाव एका रेती घाटाकरता करून उपविभागात जेवढे रेती घाट आहे ते एकत्र करून 2 वर्षाचा लिलाव आणि खाडी पात्राकरता मात्र 3 वर्षाकरता आता ही मान्यता आपण देतो आहे। खरं तर या ठिकाणी जी घरकुल आहेत, घरकुलांना आपण 5 ब्रास मोफत रेती देतो आहे आणि प्रत्येक वाळू घाटामध्ये 10% रिझर्वेशन हे आपण त्या ठिकाणी प्रत्येक वाळू घाटाला घरकुलाकरता ठेवलेला आहे। आणि ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक स्थानिक त्या ठिकाणी ग्रामपंचायती आहे, स्थानिक बांधकाम आहेत, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढची कारवाई करायची आहे। खरं तर एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता मंत्रिमंडळात की जे जलसिंचनाचे मोठे प्रकल्प आहे ज्यामध्ये उजनी सारखे तलाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू आलेली आहे, ती वाळू निष्कासन करणे आणि धरणाची कॅपॅसिटी वाढवणे याकरताही आज मंत्रिमंडळात चर्चा झाली। सोबतच या ठिकाणी ही चर्चा झाली की परराज्यातनं जी वाळू येत आहे ती या राज्यामध्ये येत असताना आपण 0 रॉयल्टी देतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध मोठ्या प्रमाणावर वाळू येतं त्याबद्दलची ती चर्चा या सभागृहात झाली, कॅबिनेटमध्ये झाली आहे। मला वाटतं या ठिकाणी जे आम्ही निर्णय घेतलेले आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं की जनतेला वाळू उपलब्ध झाली पाहिजे, जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय झाला पाहिजे। याकरता जे जे स्त्रोत आहे ते नियमाप्रमाणे आम्ही करतो आहे। पुढच्या कॅबिनेटमध्ये आमचा एम-सॅन्ड धोरण आणण्याचा प्रयत्न आमचा आहे। नैसर्गिक वाळू याचा धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये येणार आहे। म्हणजे एम-सॅन्ड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करणे आणि ती 100% पुढच्या 3 वर्षात ती वाळू जेवढे सरकारी बांधकाम आहेत, इरिगेशन, PWD, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदा, जे सार्वजनिक आणि सरकारी बांधकाम आहे त्या ठिकाणी एम-सॅन्डच वापरण्यात येईल। आता रेतीची नदीच्या रेतीची वाळूची गरज पडणार नाही। आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 50-50 एम-सॅन्ड बनवण्याचे क्रशर या ठिकाणी टाकणार आहोत आणि ती वाळू शासकीय बांधकामाला आम्ही वापरणार आहोत। त्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये एम-सॅन्ड धोरण आणण्याचा आमचा विचार आहे। दगडावरनं गिट्टीवरनं सॅन्ड तयार करणे हा धोरण आहे आणि आत्ताचा वाळू धोरण हा नदी पात्रातला खाडी पात्रातला आहे। त्यामुळे दोन्ही धोरणातनं राज्याचा डिमांड आम्ही सप्लाय पूर्ण करणार आहोत। सोबतच आज एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज झाला आहे, जे फाळणीच्या काळामध्ये म्हणजे 1947 14 ऑगस्ट 1947ला त्या ठिकाणी जे विस्थापित झाले म्हणजे पाकिस्तानवरनं आले आणि इथे सिंधी समाजाची जे एक मोठ्या वसाहती या राज्यात जवळपास 30 वसाहती सिंधी समाजाच्या आहेत, ज्या वसाहती या विस्थापित झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत त्यांची मालकी मिळाली नाही। या राज्यामध्ये 30 वसाहती आहे सिंधी समाजाच्या। नागपुरात जेरीपटक्यासारखी वसाहत आहे, अनेक वसाहती आहेत, म्हणजे चाळीसगावला आहे, जळगावला आहेत, मुंबईमध्ये आहेत। या सर्व वसाहती कायदेशीर नाही आहेत। आज मंत्रिमंडळाने माननीय मुख्यमंत्र्यांनी आज सिंधी विस्थापिताच्या जमिनीचा त्या ठिकाणी विशेष धोरण आम्ही आज आणलेलं आहे। केवळ ज्यावेळी ते विस्थापित झाले किंवा ज्यावेळी त्यांनी आपले घर खरेदी केले त्यावेळेचा रेडी रेकनर रेट लावून केवळ 2.5% शर्तभंग आणि 2.5% क्लास 1 करणे, रेग्युलाइज करणे, हे 5% आपल्याला आता या ठिकाणी रहिवासी करता लागतील आणि 10% हे त्या ठिकाणी वाणिज्य करता लागतील। आणि त्यामुळं मला असं वाटतं की या राज्यातल्या जेवढ्या सिंधी वसाहती आहे ज्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत त्या क्लास 2 मध्ये आहेत, त्या सर्व वसाहती आता क्लास 1 मध्ये होणार आहे। मागच्या 50 वर्षापासून सिंधी समाज हा निर्णयाची वाट बघताय। माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या महायुतीच्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये, संकल्पनाम्यामध्ये सिंधी बांधवाकरता ही घरं आम्ही कायदेशीर करून देऊ असा शब्द दिला होता। आमच्या सरकारने हा शब्द पाळलेला आहे आणि आजपासून सिंधी समाजाला त्यांचे घरं
त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठानं हे कायदेशीर करून घेता येईल असा अत्यंत चांगला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे। यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंधी समाजाला या ठिकाणी संपूर्ण लाभ मिळणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे। सर, याचा किती सिंधी समाजाला फायदा होईल, काय महाराष्ट्रात किती आकडेवारी आहे? राज्यातल्या आता प्रत्येक घराची आकडेवारी वेगळी आहे, पण 30 शहरं आहेत, म्हणजे नागपूर महाराष्ट्रात 30 शहरं आहे ज्यामध्ये आता सिंधी समाजाच्या वसाहती रेग्युलाइज होणार आहे। मोठ्या प्रमाणावर वसाहती आहेत आणि ह्या अनधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत, त्या आता सर्व कायदेशीर होणार आहे, शर्तभंग होणार, क्लिअर होणार आहे आणि आता वर्ग एकही होणार आहे। सिंधी समाजात ज्या दिवशी तो विस्थापित झाला, ज्या दिवशी त्याला तो ज्या जागेवर बसला त्या वर्षीच्या रेडी रेकनर रेटवर आम्ही 2.5% रहिवासी